हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोकोबा विव्हंटर या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत मिडबावच्या एका सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर, जिथे पाठीमागे आहे गजबादेवी मंदिर आणि इथे हे मस्तपैकी असा पूर्ण लांबच्या लांब समुद्र किनारा आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सारे पर्यटक देखील आले आहेत, मागे भाविक आले तुम्हाला आहेत. पाहू शकता. तर इथे नक्कीच काहीतरी आपल्याला मौल्यवान अशी गोष्ट सापडू शकते, त्यामुळे आम्ही मेटल डिटेक्टर घेऊन इकडे सुद्धा सर्च करायला आलोय. येस. आणि खूप सुंदर बीच आहे. आल्या आल्याच खूप मस्त दृश्य असं दिसलं. त्याआधी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या ट्रेजर हंटिंगच्या एपिसोडला. आणि मित्रांनो, मंदिराकडून हा जो बीच दिसतो तो एक नंबर एकदम क्लास दिसतो. हा हे बघा, इथेच मंदिर आहे. दाखव. हे बघा, इथे ते मंदिर आहे देवीचं. खूप सुंदर देवी आहे आणि देवीचं मंदिर सुद्धा. आणि तिकडून जे दृश्य दिसतं हे एक नंबर, आणि सनसेट सुद्धा व्हायला लागलाय. एक नंबर आहे ना लोकेशन. हा, आणि अशाच ह्याच्या ट्रेजर हंटिंगला आम्ही आता सुरुवात करतोय. हे बघा, मेटल डिटेक्टर मशीन. आणि इकडे खूप खूप पर्यटक आले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आले. तुम्ही सुद्धा या बीचवर आला नसाल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. खूप सुंदर असं ठिकाण आहे, एक नंबर. तर आता बघू ट्रेजर हंट कसा एपिसोड आपला जातोय, काय होतंय बघूया, काय काय सापडतंय आजच्या एपिसोडमध्ये. सूर्य खाली जायच्या आधी आम्हाला कंप्लीट करायचं आहे. मस्त अशी सुरूची वनं आहेत. हे बघा, एक सुंदर असं लांब लचक समुद्र किनारा आहे लांबपर्यंत. हा बघा इथून. आणि इथे मंदिराच्या खाली सुद्धा खूप भाविक आले आहेत, जे समुद्राचा आस्वाद घेत आहेत, मस्त अंघोळ वगैरे करत आहेत. आणि हा बघा, यांनी सुरुवात केली आहे ट्रेजर हंटिंगला. एक नंबर दृश्य दिसतं. हा बघ, कॉइन भेटला. काय आले मिळालं? आले. आणि जुना आहे, 25 पैशाचा. वाव, वरतीच होता. वरतीच होता, जरासं वरती होता. आणि मित्रांनो, सुरुवातीलाच कॉइन सापडल्या, मजा आली. आणि सेम कुणकेश्वरला जशी हे होतं, पाणी येऊन वरती गेलंय हा. आणि इकडे तसा स्वच्छ झालाय, तसंच आहे. म्हणजे चांगली कंडिशन आहे ट्रेजर हा. हंट साठी. मजा येते. असं असेल ना मित्रांनो. तर मजा येते. कचरा जास्त नाहीये, साफ बीच आहे पूर्ण, त्यामुळे मस्त मजा येते. तर मित्रांनो, असे जास्त रीडिंग नाही येत आहेत, थोडे थोडेच येत आहेत. तशी जास्त अशी संध्याकाळची, आता सीझन आहे म्हणून पर्यटक आहेत, नाहीतर बाकीच्या वेळेला कोण नसतं. पण आता चान्स जास्त आहे काहीतरी सापडण्याचा, कारण खूप पर्यटक येऊन जातात. आता इथेच खेळून गेले पर्यटक. हे बघा किती संख्या आहे बघा पर्यटकांची. बघू आता. रीडिंग तसं काही येत नाहीये जास्त, कारण जास्त वर्दळीचा तसं नाही आहे. बघू पण आता काय सापडतंय का. पण इकडे निसर्ग एक नंबर आहे. हे इकडे पण आहे ना 70-80. ए ओह माय गॉड. मोबाईल. मित्रांनो, काय नाही म्हणताना मोबाईल सापडला, खूप जुना आहे पण. सॅमसंगचा जुना एकदम मोबाईल आहे. चुटुकला, हा बघा. छुटको मोबाईल. आई आय थिंक तो शपथ. एस आहे वाटतं. हा बघा मित्रांनो, कारण छोटासा आहे. मस्त, पहिले भारी ट्रेजर. म्हणजे इथे काय आम्ही एक्सपेक्ट नाही केलेलं की इथे काय असं सापडेल. हा, इथे पण मोबाईल सापडला. काहीतरी कोणता तरी पडला असेल. जुना आहे आताचा पण. नाहीये, खूप जुना आहे. चालू नाहीये, गेलेला आहे. पूर्ण गेलेला आहे. त्याची बॉडी आहे, फक्त बॉडी आहे. बॉडी आहे फक्त. पण मजा आली इथे सापडला, कारण कदाचित पाणी वगैरे वर येतं ना, तेव्हा पाण्यातून वरती येत असेल. सूर्यास्त बघा कसा मस्त, काय सीन दिसतोय बघा, एक नंबर. माझं इकडून ना मनच हलत नाही, नजरच हटत नाही, एवढा सुंदर सीन आहे. कोकणातलं एका स्वर्गातलं एक हे पान आहे, सुंदर असं स्वर्गातलं पान जे आपण उलगडलंय. वाव, सीन आणि काय हे आहे बघा, लोकेशन जबरदस्त आहे, त्यामुळे मजा येते. आणि मित्रांनो, आता सूर्य सुद्धा खाली गेलाय ना, त्याच्यामुळे जरा ऊन कमी झालंय आणि जरा थंड वारा सुटलाय. वाळू चेक करत राहा. सीन बघ असला मस्त आहे. बघ वाळू बघ. हे बघ, वाव, बघू. आईला मोर आहे. थांब, धुवून आणतो. मोर आहे, सोन्याचा मोर. हड, सोन्याचा मोर.
मित्रांनो तो बघा जो आम्हाला मोराचं काहीतरी मिळालं होतं तर तो धुवायला गेलाय. ओ आई शपथ, सोन्याचा मोरच आहे, सोन्याचाच मोर आहे दिसतंय. वर कर. सोन्याचा मोर. वाव. ये मिडबाव बीच, आईला मिडबाव जबरदस्त. तांबरडेक. अरे सोन्यासारखा व्ह्यू आणि सोन्यासारखा मोर. यो आईला काय डिझाईन आहे बघ. आईला बेस्ट. सोन्याचा मोर बाई, सोन्याचा मोर. अरे एक नंबर. आईला इथे असं काय मिळेल वाटलंच नाही होतं रे. बाप रे, दाखवायचं तेवढं कमी आहे. ज्वेलरीचा पीस आहे काय, कसलं आहे काय माहिती यार. काय माहिती आता, पितळेचं असू शकत. सोन्याचं दिसतोय रे. सोन्याचं नाहीये. सोन्याचं कोण टाकू नाही शकत. सोन्याचं आणि त्याला एवढे साधे हिरे नसणार. मित्रांनो काय काय कसलं डेंजर ट्रेजर सापडले. एक नंबर, मजा आ गया. सोने का मोर. सूर्य पण खाली टायटल चाललाय. मिळाला आम्हाला, टायटल हा, सोन्याचा मोर. सोन्याचा मोर. सोन्याचं असू शकतो. गजबा देवी प्रसन्न झाली आणि सोन्याचा मोर दिला आम्हाला. लोकेशन कुठली पण असो, काय ना काय असं सापडतच असतं. मजा आली. पण एक गोष्ट आहे की कधी कधी लवकर सापडतं, कधी कधी खूप सापडतं. आमच्या बॅगा तिकडे आहेत, हा आम्ही तिकडून आम्ही इथेपर्यंत आलोय. हा लक्ष ठेवायला पाहिजे जरा बॅगांवर. कुत्रे घेऊन जातील, बाकी माणसं इकडचे एवढं हे नाही कोण करणार. तर मित्रांनो हा मोर मी बघितला, खूप सुंदर आहे. हा बघा, आता ठेवून देतो मग दाखवतो तुम्हाला. आधी आपण अजून शोधूया काय काय मिळते, कारण अंधार पडायला लागला ना की काय दिसणार नाही. त्याच्या आधी आम्हाला सगळं सर्च करायचं आहे. इतके सुंदर गोष्टी इथे मिळत असतील तर परत व्हिजिट करणं मस्ट आहे. इकडे असू शकते बघ, पाणी इथपर्यंत येऊन गेले. हे बघ आहे काय इथं आय थिंक कचराच आहे. कचऱ्यामुळे पण वाच. हा तेच होतं, कचराच होता. इकडे कदाचित काही ना काही सापडू शकतं, कारण आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ आलो. हे बघा, मंदिर इथेच आहे एकदम. हे बघा, इथे मंदिर आहे आणि इथेच खाली आम्ही ट्रेजर हंट करतोय. खूप मजा येते. सूर्य आता पूर्ण खाली गेलाय, जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला. एक सोन्याचा मोर सापडला. आता तो काय कसला आहे ते बघावं लागेल, पण खूप सुंदर आहे दिसायला. आणि आम्ही बघा खूप तिकडून चालत चालत आलोय. आमच्या बॅगा वगैरे तिकडे आहेत, त्यामुळे आमचं थोडं लक्ष तिकडे पण आहे. बघू आता, हा शोधतोय तोपर्यंत. हा व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबर. वाव, लोक पण आली आहेत आणि लाटांचा आवाज सुद्धा मस्त येतो. खूप सुंदर असा समुद्र किनारा आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्ही जर मालवण साईडला आलात ना तर मालवण, कुणकेश्वर आणि देवगड हे 3 बीच लगातार एका लाईनीत आहे. आणि हा मिडबाव, गजबादेवी मंदिर सर्च केलं ना, मिडबाव तांबरडेक, तांबरडेक बीच, गजबादेवी सर्च केलं तर तुम्हाला सापडेल लगेच लोकेशन. हा बघ, वरच्यावरच आहे कॉइन. काय सापडलं? कॉइन आहे 5 रुपयाचा. बघू. हा बघा, 5चा आहे. ही बघ इथे रीडिंग आहे, हलकीशी आहे, जरासं डीप आहे. बघ हे. असं घेऊया, मंदिराच्याच जवळ. ते दे. लोकेशन बेस्ट आहे. लोकेशन एक नंबर आहे. Location. फिरायला येत असाल ना तुम्ही, फोटोशूटला वगैरे, एक नंबर लोकेशन आहे. सनसेट बघ कसलं होतं. हे बघ इथे. बघू, वरती हे बघ इथे आलं. वरती आला. बघूया आता काय आहे. कुठे? दाखव. ते हे बाजूला काढ ना, त्याच्यामुळे होते. हे बघ इथे. नाही. हे बघ. ए बघू. ए कॉइन, छोटा कॉइन म्हणजे आय थिंक 1 पैसा. भारी रे. येस, 1 पैसा. आई शपथ, 1 हे पैशाचं माझ्याकडे आहेत coin. 5 रुपयाचा आणि 2 रुपयाचा. 1 पैशाचं नाणं सापडलं इथे पण. म्हणजे इथे देवीचं असतं ना तीर्थक्षेत्र, तिकडे हमखास असे जुने कॉइन सापडतात. येस, 1 पैशाचा हा पण जुनाच आहे. एक अरे बाप. नंबर. टाकला, उचल. मित्रांनो, असं काय ना काय भारी भारी कॉइन सापडतात जुने. मजा येते ट्रेजर हंट करायला. येस, कॉइन ट्रेजर हंटिंग. येस.
आता आम्ही हा पूर्ण पोर्शन करत करत आलोय. आता इथे पर्यटक आहेत आणि तरी सुद्धा आम्ही एवढा पॅच बघू आणि मग काळोख तर पूर्ण झालाय, सूर्य पूर्ण खाली गेलाय आणि अंधार पडलाय. त्याच्या आधी आता आम्हाला पॅकअप करून निघावं लागेल. सनसेट आणि व्ह्यू एक नंबर आहे मित्र. दगड बघा कसले मस्त आहेत आणि हा व्ह्यू बघा कसला सुंदर, अशी झाडं आहेत. मी ते युट्यूबला हे हो, हो. होते ना, हो. बघितलं होतं टी शर्ट वरून म्हटलं म्हणून हा हा सांगतोय. हा, काय ना आम्ही हे मेटल डिटेक्टिंग बघितलंच असेल ना तुम्हाला कंटेंट. काय म्हटलं इथे हे लोकेशन मस्त आहे ना इकडचं, म्हटलं एकदा कव्हर करू. त्या साईडला करायला पाहिजे, तिकडे हो. काहीतरी मिळेल. हो. लो टाईडला करायला पाहिजे. लो टाईडला वा. तुम्ही कुठून आला? मी पण ॲक्च्युली मालवणला मी स्कुबा डायव्हिंग इन्स्टिट्यूट. अच्छा, हां, हां. मी इन्स्ट्रक्टर आहे. अच्छा, हां आता इथे स्कुबा डायव्हिंग चालू केलं. हां तर इकडे असतात म्हणजे गेस्ट वगैरे हां आता हां इथे. हां हां तर म्हणून मग बघितलं तिकडनं, म्हणून म्हटलं जाऊया भेटूया. हां. चांगले आहेत व्हिडिओ, चांगले करते. हो. हेच विचारायचं होतं की हे मेटल डिटेक्टर एक आमच्याकडे पण होता, हां, पण तो वेगळा होता. म्हणजे असा इंडिकेट नाही करायचा त्याला, ते हे होतं. ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स पण असतात. हे बेसिक आहे, म्हणजे बेसिक ते ॲडव्हान्समध्ये जास्त खाऱ्या पाण्यामध्ये जास्त हे नाही अंडरवॉटर पण करत. होता, तो छोटावाला होता तो. हां 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 हां. तो फक्त व्हायब्रेट करायचा जर काय अच्छा, हां हां. मेटल. माझं नाव वसंत हिरम. हो हो, चालेल. डायव्हिंग कोकण म्हणून आम्ही इथे चालू केलं आहे. अच्छा, हां हां. स्कुबा डायव्हिंग. चालेल, हो. थँक्स. तर मित्रांनो, बराच वेळ झाला आम्ही तिकडून पूर्ण पोर्शन केलं, तर कचरा, बॉटल कॅप्स वगैरे जास्त मिळाले. असं दाखवण्यासारखं काय सापडलं नाही. आणि ते काका विजिट करून गेले, तर त्यांनी खूप चांगली माहिती दिली. आणि त्यांचं एक स्कुबाचं इकडे हे आहे, स्कुबासाठी ते इथे लोकांना म्हणजे इन्स्पेक्ट केलं आहे. तुम्हाला माहिती मिळेल, ते बोलत होते, ते मी टाकू आणि त्यांचा नंबर वगैरे पण देऊ. जर स्कुबा वगैरे करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून इथे करू शकता. तर आता जाता जाता आम्ही इथे परत एकदा टेस्ट आहे. रीडिंग आली. वाव, कर 80-90. काहीतरी काय आहे? होतं, लागलं. हे बघ, बघू. आईला हे काय आहे, हेवी आहे. जड आहे. बटन किंवा काहीतरी असं हे गोल्डन. गोल्डन एवढं जड नसणार. पितळेच आहे. पितळेचं आहे, पण काहीतरी असं पितळेचं बटन आहे. बटन टाईप काहीतरी आहे. बटन किंवा असं काहीतरी हँडलचं पीस ड्रॉवरचं असं उघडायचं वगैरे असतं बघ ते. हा, पण Decorate. डिझाईन आहे त्याला, मस्त डिझाईन आहे, मस्त डिझाईन आहे. हे बघ. आणि जड आहे खूप. जड आहे, वर जड आहे. धर. जड आहे. वाव, येस. जाता जाता भारी मिळाले काय ते. आणि हे जर सनसेट पण झालाय आता. सनसेट Almost. पूर्ण झालाय, जवळजवळ एक दीड तास झाला. आणि पूर्ण हा बघा सनसेट, सूर्य पूर्ण गेला. आता लाईट सुद्धा लो झाली आहे आणि लोक सुद्धा आता हळूहळू जायला लागली. पण आम्ही आता ते हे घे, स्कूप घे आणि खड्डा बुजव. तर खड्डा वगैरे आम्ही बुजवलाय आणि जाता जाता आता परत हा पॅच आम्ही येताना असं कडेतून आलो होतो पाण्याच्या. आता साईडनं आपण चेक करून जाऊया, काय मिळालं तर दाखवतो तुम्हाला. कचऱ्यातून जरा शोधणं कठीण आहे, पण ह्या मधल्या पॅचने आम्ही आता जातो. हे ट्रायपॉड पाहायला लागतं. जाता जाता हे बघा, तिकडे संपूर्ण अशी बीचवर माणसं दिसत आहेत तुम्हाला. हे बघा पूर्ण, हे बघा संपूर्ण अजून पण माणसं आहेत. त्यामुळे इथे काय ना काय सापडू शकतं, अजून पण चान्स आहे. बघू आता, लागलं तर लागलं काहीतरी हाती. पुढच्या वेळेला आम्ही येताना चांगला वेळ काढू, म्हणजे प्रॉपर असं त्या मंदिराकडे आम्हाला जाता नाही आलं, कारण तिकडे खूप माणसं होती. ज्यामुळे बघू, त्या काकांनी पण सांगितलं की त्या साईडला काहीतरी तुम्हाला सापडेल, पण आता तर वेळ नाही आहे, अंधार पडलाय. त्यामुळे बघू आता, नेक्स्ट टाइम जमलं तर. जाता जाता शर्तीचे प्रयत्न करतोय, कारण काळोख झाला तर मग काय शूट करता नाही येणार. बघू, काय लागलं तर लागलं. खाली शोधायचं होतं मला, पण आता वेळ नाही एवढा. हा, पाण्याच्या खाली पण राहिलंय शोधायचं. इकडे खूप काय ना काय मिळू शकतं. ऍक्च्युली ह्या आम्ही तो वरती शोधलंय, ह्या पट्ट्यामध्ये ना असं जो असा पाण्यामुळे असा स्लोप झालाय ना, जास्त त्या वस्तू इथे पण असतात. अडकलेल्या बऱ्याच असू वेळा अडलेल्या असतात. म्हणजे हा पोर्शन म्हणतोय, हा असा पूर्ण हा, असा आहे. हे आम्ही आता वरती आहे, त्याच्या खालीचा हा वाला हा पोर्शन. portion कारण राहिला. कुणकेश्वर बीचवर आम्ही गेलो होतो मागे, तेव्हा असं मिळालं होतं काय ना काय. एका बीचवर 2 किंवा 3 विजिट केले ना, तर पूर्ण बीचचा पूर्ण अंदाज beach होऊ येतो. शकतं. हो.
तर नेक्स्ट टाइम बघूया आपण वेळ काढून येऊ कधीतरी परत. हा असा बीच आहे ना मित्रांनो, की इकडे ट्रेजर नाही मिळालं तरी एवढं काय फरक नाही पडत. हे वातावरण जे आहे ना, एन्व्हायरमेंट आहे, सुंदर वारा आहे आणि हे निसर्ग आहे, जो समोरचा जो निसर्ग आहे ना, तेच बघून मन भरतं. त्यामुळे ट्रेजर असं स्पेशल असं काय नाही मिळालं तरी पण एवढं काय वाटत नाही. हे गाइस, तर असा होता आपला मिडबाव तांबर्डे बीचवरचा हा ट्रेजर हंटिंगचा एपिसोड. जो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आजच्या व्हिडिओ मधला बेस्ट फाइंड काय होता ते सुद्धा कळवा. माझ्या मते तर तो सोन्याचा मोरच आहे. कुठला? हा, सोन्याचा मोर. Yes, विसरलास? yes, सोन्याचा मोर. कारण आजच्या व्हिडिओचं टायटल मे बी तेच असेल, तेच असेल. सोन्याचा मोर. Yes. आणि हे पाठीमागे सुंदर दृश्य होतं. म्हणजे हा एक बेस्ट, वन ऑफ द बेस्ट समुद्र किनारा आहे. हा, गजबादेवी म्हणजे मंदिर आहे कोकणातलं पाठीमागे. स्वर्ग म्हटलं तरी काय हरकत नाही. Yes. सुंदर असा बीच आहे, मस्ट विजिट बीच आहे. आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला इथे सर्चिंग करायला. साधारण एक सव्वा तासच आम्ही सर्च केलं, त्यामुळे जास्त काय असं जास्त मिळालं नाही. पण जे मिळालं ते कडक असम होतं. आणि आमच्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा, बोकोबा बीफ हंटर्स. येस, तिकडे पण आम्ही छान छान असे वेगवेगळे रील टाकत असतो. जे इकडे नसतं ते तिकडे सुद्धा टाकतो. Yes. आणि खूप चांगला प्रतिसाद येतोय, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. चला तर मग आपण व्हिडिओ एंड करूया, कारण सूर्य तर पूर्णपणे खाली गेलाय आणि आपण सुद्धा आता जायची वेळ झाली आहे. मित्रांनो, स्टे गोल्ड, पीस आउट. बाय.